नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण नवीन मेरिडियन, युरिनरी ब्लॅडर मेरिडियन, सर्वात मोठी मेरिडियन आहे. तर याच्या पार्ट 1 मध्ये आपण सर्व पॉईंटची माहिती बघणार आहोत. सुरुवातीला त्याचे जनरल माहिती बघू मेरिडियनची. तर मेरिडियनचे नाव आहे युरिनरी ब्लॅडर मेरिडियन. शॉर्ट नेम आहे UB किंवा BL असे म्हटले जाते. टोटल पॉईंट आहेत 67 म्हणजे 67 पॉईंट आहेत. इन यांग मध्ये यांग मेरिडियन आहे. एलिमेंट वॉटर एलिमेंट, पेअर ऑर्गन किडनी, ऑर्गन क्लॉक टाइम 3 PM to 5 PM, सेन्स ऑर्गन ईयर, बॉडी सिस्टम युरिनरी, नर्वस, मस्क्युलोस्केलेटल, सीझन विंटर, इमोशन फियर, एनर्जी डिसेंडिंग अँड प्रोटेक्टिव्ह यांगची म्हणजे खाली जाणारी आणि संरक्षण करणारी यांग ऊर्जा, कलर ब्ल्यू. आता मेरिडियनचा पाथ म्हणजे मार्ग कसा आहे बघा. The urinary bladder meridian start at the inner corner of the eye is UB1, travel over the head, down the back onto parallel line beside the spine, passes through the buttock and back of the thigh, continues down the calf behind the ankle and ends at lateral side of the little toes, UB67. म्हणजे युरिनरी मेरिडियन, मूत्राशय मेरिडियन सुरुवात डोळ्याच्या आतील कोपऱ्यातील UB1 पासून होते. ते डोक्यावरून, मानेतून, पाठीच्या दोन्ही बाजूनी, नितंब, मांडीचा मागील भाग, पोटरी, पोट्या मागून जाऊन पायाच्या करंगळीच्या बाहेरील टोकावर UB67 येथे समाप्त होते. आता याचे मुख्य कार्य काय आहेत ते मनी फंक्शन बघा. रेग्युलेट ब्लॅडर फंक्शन म्हणजे मूत्राशयाचे कार्य नियंत्रित करते. स्टेंटन्स किडनीची मूत्रपिंड ऊर्जा वाढवते. रिलीव्ज नेक अँड बॅक पेन, मान आणि पाठदुखी कमी करते. काम द माइंड, मन शांत करते. ट्रीट हेडेक, डोकेदुखी कमी करते. बेनिफिट आय अँड इयर्स, डोळे आणि कानांचे आरोग्य सुधारते. स्ट्रेंथन मसल अँड टेंडॉन्स, स्नायू आणि टेंडॉन्स मजबूत करते. इम्प्रूव्ह सर्क्युलेशन ऑफ ची अँड ब्लड, ची व रक्तप्रवाह सुधारते. तर मुख्य उपयोग काय तर लो बॅक पेन म्हणजे कंबरदुखी, सायटिका, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, हेडेक, मायग्रेन, इन्सोमनिया, स्ट्रेस अँड अँक्झायटी, पॅरालिसिस, युरिनरी ब्लॅडर डिसऑर्डर्स, नी पेन, हील पेन. तर इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाची वैशिष्ट्य काय तर हे 67 पॉईंट आहेत. म्हणजे UB1 to UB67 सर्वात लांब मेरिडियन आहे. यामध्ये बॅक शू पॉईंट which influences all major internal organ, commonly used for spinal disorders, neurological disorders, musculoskeletal pain and emotional imbalances. तर आता आपण पुढे युरिनरी ब्लॅडरच्या प्रत्येक पॉईंटची माहिती बघणार आहोत. त्यामध्ये त्याचे लोकेशन, इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, निडलिंग डेप्थ किती, चायनीज नेम याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे UB1, त्याला जिंगमिंग असे म्हटले जाते किंवा ब्राईट आय पण म्हटले जाते. इनर कॉर्नर ऑफ आय, डोळ्याच्या आतील कोपऱ्यात. आय डिसीज, ब्लड व्हिजन, ग्लाकोमा, कंजक्टिव्हायटिस म्हणजे डोळ्याचे आजार, धूसर दृष्टी, ग्लाकोमा, डोळे येणे यासाठी हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB2, झांझू मेडियल एंड ऑफ द आयब्रो म्हणजे भुवयाच्या आतील टोकावर.
याचा उपयोग फ्रंटल हेडॅक, सायनोसायटिस, आय पेन म्हणजे कपाळ दुखत असेल किंवा सायनोसायटिसचा त्रास, डोळे दुखत असेल तर UB2 हा पॉईंट यूज केला जातो. त्यानंतरचा पॉईंट आहे UB3. मी चॉंग असे म्हटले जाते. अबाव UB2 ऑन द फोरहेड म्हणजे कपाळावर UB2च्या वर हा पॉईंट असतो. हेडेक, डिझीनेस, नॅसल ब्लॉकेज म्हणजे डोकेदुखी, चक्कर, नाक बंद होणे यासाठी हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB4. क्युची असे म्हटले जाते. फोरहेड म्हणजे कपाळावर दीड चून लॅटरल टू मिडलाईन म्हणजे कपाळावरील त्या पुढील भागात फ्रंटल भागामध्ये मिडलाईन पासून दीड चून हा पॉईंट असतो. फ्रंटल हेडॅक, रायनायटिस म्हणजे कपाळदुखी, नासिका शोथ यामध्ये हा यूज केला जातो. UB5 उचू असे म्हटले जाते. अप्पर फोरहेड हा पॉईंट असतो कपाळाच्या वरच्या भागामध्ये. हेडॅक, इपिलेप्सी, नॅसल डिसऑर्डर म्हणजे डोकेदुखी, अपस्मार, नाकाचे विकार. नेक्स्ट पॉईंट आहे UB6. चेंग ग्वांग असे नाव आहे त्याचे चायनीज. टॉप ऑफ द हेड म्हणजे डोक्याच्या वरच्या भागामध्ये हा पॉईंट असतो. हेडॅक, व्हर्टिगो म्हणजे डोकेदुखी, भोवळ येणे यासाठी हा यूज केला जातो. UB7 टॉंग टियान असे म्हटले जाते. पॅरायटल रिजन म्हणजे डोक्याच्या बाजूला वरच्या भागामध्ये हा पॉईंट आहे. सायनोसायटिस, हेडेक, डिझीनेस, सायनोसायटिस, डोकेदुखी, चक्कर यामध्ये हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB8. लो क्यू असे म्हटले जाते. पोस्टेरियर पार्ट ऑफ द हेड म्हणजे डोक्याच्या मागील भागात हा पॉईंट असतो. ऑसिपिटल हेडेक, इपिलेप्सी म्हणजे डोक्याच्या मागील भागातील वेदना, अपस्मार यामध्ये हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB9. युजहेन बॅक ऑफ द हेड अबाव ऑसी पॉईंट मानेच्या वर डोक्याच्या मागे, नेक पेन, ब्लड व्हिजन, मानदुखी, धूसर दृष्टी यामध्ये हा पॉईंट यूज केला जातो. UB10 तियानझू एवनली पिलर 1.3 चून लॅटरल टू द पोस्टरल मिडलाईन बिलो ऑसिफुट मानेच्या मागे कवटीच्या तळाशी हा पॉईंट असतो. नेक स्टिफनेस, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, हेडॅक, डिझीनेस, इन्सोमनिया म्हणजे मान आखडणे, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, डोकेदुखी, चक्कर, निद्रानाश यामध्ये हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB11. ताझू असे म्हटले जाते. ग्रेट शटल असे दुसरे नाव आहे त्याचे. T1 स्पायनस प्रोसेस म्हणजे थोरॅसिक 1 च्या स्पायनस प्रोसेसच्या खाली दीड चून लॅटरल हा पॉईंट असतो. म्हणजे T1 मणक्याच्या खाली दीड चून बाजूला हा पॉईंट असतो. बोन डिसऑर्डर्स, नेक पेन, फीवर, हाडाचे विकार, मानदुखी, ताप यासाठी हा पॉईंट यूज केला जातो. UB12 फेंगमेन किंवा विंड गेट पण असे म्हटले जाते. T2 थोरॅसिक 2 खाली दीड चून लॅटरल हा पॉईंट असतो. कॉमन कोल्ड, कफ, अस्थमा म्हणजे सर्दी, खोकला, दमा यामध्ये हा पॉईंट यूज केला जातो. UB13 फेईशू बॅक शू पॉईंट ऑफ द लंग्स म्हणजे T3च्या खाली दीड चून लॅटरल म्हणजे कफ, अस्थमा, लंग्स डिसीज, खोकला, दमा, फुफ्फुसाचे विकार यासाठी हा यूज केला जातो. UB14 जुएनशू T4 खाली दीड चून लॅटरल हा पॉईंट यूज केला जातो. चेस्ट पेन, अँक्झायटी, पाल्पिटेशन म्हणजे छाती दुखणे, चिंता, हृदयाची धडधड यासाठी हा पॉईंट यूज केला जातो. UB15 जिंगशू म्हणजे बॅक शू पॉईंट ऑफ हर्ट
T5च्या खाली दीड चून लॅटरल हा पॉइंट असतो. इन्सोमनिया, पाल्पिटेशन, अँक्झायटी म्हणजे निद्रानाश, धडधड, चिंता यामध्ये हा पॉइंट यूज केला जातो. UB16 दुशू असे म्हटले जाते. T6 खाली दीड चून लॅटरल हा पॉइंट असतो खाली. अपर बॅक पेन, इमोशनल डिसऑर्डर्स म्हणजे पाठीच्या वरच्या भागातल्या वेदना, मानसिक विकार यावर हा पॉइंट यूज केला जातो. UB70 गेन्शू इन्फ्लेशन पॉइंट ऑफ द ब्लड. T7च्या खाली दीड चून लॅटरल हा पॉइंट ब्लड डिसऑर्डर्स, अॅनिमिया, स्किन डिसीज साठी यूज केला जातो. म्हणजे रक्तविकार, रक्तक्षय, त्वचारोग यासाठी हा यूज केला जातो. UB18 गांशू बॅकशू पॉइंट ऑफ द लिव्हर. T9 खाली दीड चून लॅटरल हा पॉइंट असतो. लिव्हर डिसऑर्डर्स, आय डिसीज, अँगर म्हणजे यकृताचे विकार, डोळ्याचे विकार किंवा राग यावर हा पॉइंट यूज केला जातो. UB90 गांशू म्हणजे बॅकशू पॉइंट ऑफ द गॉल ब्लॅडर. T10 खाली दीड चून लॅटरल गॉल ब्लॅडर डिसऑर्डर्स, जॉन्डिस म्हणजे पित्ताशयाचे विकार, कावीळ यासाठी हा पॉइंट वापरला जातो. UB20 टिश्यू बॅकशू पॉइंट ऑफ द स्प्लीन. T11 खाली दीड चून लॅटरल पुअर डायजेशन, फटीग, डायरियासाठी हा यूज केला जातो. म्हणजे अपचन, थकवा, जुलाब असा. तर हा 20 पॉइंट आपण पाहिलेले आहेत. तर यामधील महत्त्वाचे पॉइंट UB13 म्हणजे लंग डिसऑर्डरला हा यूज केला जातो फुफ्फुसाच्या विकारासाठी. UB15 हर्ट आणि इमोशनल डिसऑर्डर्स म्हणजे हृदय आणि मानसिक विकारासाठी. UB17 मास्टर पॉइंट ऑफ द ब्लड रक्ताचा महत्त्वाचा बिंदू आहे. UB18 लिव्हर डिसऑर्डर्स म्हणजे यकृताच्या विकारासाठी हा यूज केला जातो. UB20 स्प्लीन आणि डायजेशन म्हणजे पचन व प्लीहा यांच्या विकारावर हा यूज केला जातो. तर आज आपण युरिनरी ब्लॅडरचे 20 पॉइंटवर माहिती बघितली. पार्ट 2 मध्ये पुढील पॉइंट विषयी आपण चर्चा करणार आहोत. तर आपल्याला आतापर्यंत दिलेली माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.